मित्रांनो, पुढचं प्रकरण येत आहे सार्वजनिक वित्त आणि वित्तीय धोरण. या प्रकरणावरती गट ब आणि गट क चा पूर्व परीक्षेचा जर विचार केला तर सातत्याने 5 प्रश्न या टॉपिकवरती येत आहेत. मग या टॉपिकमध्ये पण लक्षात घ्यायचं आहे, सगळ्यात अगोदर वित्तीय धोरण लक्षात घ्यायचे. बघा, इथं प्रश्न असते, त्याच्यानंतर अंदाजपत्रक या ठिकाणी प्रश्न असेल, किंवा त्याच्यानंतर कर संरचना इथं असेल, किंवा लेखा आणि लेखा परीक्षण या ठिकाणी असेल, किंवा राष्ट्रीय उत्पन्न. 1 2 3 4 5 मुद्दे 5 प्रश्न. तर या अंतर्गत हे एवढे सब टॉपिक येत असतात. एवढ्या मुद्द्याभोवती इथं 5 प्रश्न आहे. मागच्या कुठल्याही प्रश्नपत्रिका तुम्ही बघू शकता, त्याच्यावरती ह्या 5 प्रश्नाभोवती इतका मुद्दा येतोय, म्हणजे अतिशय महत्त्वाचा मुद्दा येतोय हा. आणि त्याचबरोबर राज्यसेवेचा जर तुम्ही विचार करत असाल तर राज्यसेवेला सुद्धा याच्यावरती या ठिकाणी 1 ते 2 प्रश्न येतात. राष्ट्रीय उत्पन्नावरती हमखास एक प्रश्न असतोच बघा, ठीक आहे. आणि मुख्य परीक्षेचा विचार करत असाल तर मुख्य परीक्षेला सुद्धा याच्यावरती 3 ते 4 प्रश्न या ठिकाणी येतातच. आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेचा विचार करत असाल तर राज्यसेवा मुख्य परीक्षेला जवळपास 15 ते 16च्या दरम्यान प्रश्न असतात. तर इतका हा महत्त्वाचा टॉपिक येतोय, याला आपण सार्वजनिक वित्त म्हणायचं, ठीक आहे. आता आपण मूळ विषयाला सुरुवात करतोय की नेमके सार्वजनिक वित्त म्हणजे काय. संकल्पना अगोदर क्लिअर करून घ्यायची आहे आपण. सार्वजनिक म्हणजे सरकारी वित्त म्हणजे पैसा, सरकारचा पैशाबाबतची जी माहिती आहे त्याला म्हणायचं सार्वजनिक वित्त, शासकीय अर्थव्यवस्था, ठीक आहे. आणि दुसरा मुद्दा येतो वित्तीय धोरण. मग अगोदर सार्वजनिक वित्ताबद्दल लक्षात घ्या. हे बघा, सरकारचा जो पैसा आहे तो पैसा नेमकी येतो कुठून, तर सरकारचा पैसा तुमच्या आमच्याकडूनच येतो असतो. सरकारला जो काही प्रशासनासाठी पैसा लागतो, कारण सरकारचे वेगवेगळे 45 मंत्रालय, मग कृषी मंत्रालय, अर्थ मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, अशा पद्धतीनं टोटल मंत्रालयाची संख्या येते 45. आणि या 45 मंत्रालयाचे भारतभरात त्यांचे वेगवेगळ्या शहरातले ऑफिसेस, त्या ठिकाणची इमारती किंवा त्याचं भाडं, आस्थापना किंवा तिथलं कर्मचारी, अधिकारी वर्ग, त्यांचं वेतन भत्ते. तर या पद्धतीनं पूर्ण भारतभरातली ही जी काही प्रशासकीय व्यवस्था आहे, या प्रशासकीय व्यवस्थेसाठी सरकारला प्रचंड पैसा लागतो. आणि हा प्रचंड पैसा सरकारकडे 3 मार्गाने येत असतो. तो म्हणजे या ठिकाणी कर उत्पन्न, दुसरा मार्ग असतो करेतर उत्पन्न, आणि तिसरा मार्ग असेल कर्ज. तर अशा पद्धतीनं कर उत्पन्न, करेतर उत्पन्न आणि कर्ज या 3 स्वरूपात सरकार जनतेकडून पैसा जमा करीत असते बघा, ठीक आहे. तोच पैसा या ठिकाणी त्या पैशाचा सांभाळ सरकार करीत असतं, वेगवेगळ्या निधीमध्ये तो पैसा ठेवून देत असते. आणि हाच पैसा सरकार वेगवेगळ्या विकास कार्यक्रमासाठी, प्रशासनासाठी, देशाच्या संरक्षणासाठी, पायाभूत क्षेत्राच्या विकासासाठी खर्च करीत असते. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी सरकारचा जो पैसा येतो तोच पैसा या ठिकाणी सार्वजनिक वित्त रूपाने येत असतो. आणि त्याच पैशाचा या ठिकाणी विनियोग सरकार जनतेच्या विकासासाठी किंवा देशाच्या विकासासाठी खर्च करीत असते. तर अशा पद्धतीनं हे सार्वजनिक वित्त येत असतं. मग यामध्ये कर उत्पन्नामध्ये प्रत्यक्ष कर आहे, अप्रत्यक्ष कर आहे. प्रत्यक्ष करामध्ये सुद्धा काही केंद्र सरकारचे कर आहे, काही राज्य सरकारचे कर आहेत. त्यामध्ये 3-4 कर प्रत्यक्ष असतील, 3-4 अप्रत्यक्ष कर असतील. अशा करांची संख्या भरमसाठ आहे. म्हणजे या वर्षीचा जर विचार केला तर जवळपास जेवढी रक्कम आहे तेवढ्या रकमेपैकी जवळपास 70 ते 80% रक्कम सरकारला करातून मिळत असते. जवळपास 10 ते 15% रक्कम करेतर उत्पन्नातून मिळत असते. आणि उरलेले 10 ते 12% रक्कम ही कर्ज रूपानं सरकार उभारीत असते. तर अशा पद्धतीनं सरकारची जी रक्कम आहे, आता ही टोटल रक्कमचा जर विचार केला या वर्षी करता तर जवळपास 45 लाख कोटी रुपयाची रक्कम यावर्षी सरकारकडे जमा होती. तर 45 लाख कोटी रुपयाची रक्कम या ठिकाणी येते. आणि हीच रक्कम या ठिकाणी ती संरक्षण करणे, सांभाळ करणे आणि देशभराकरता, देशाच्या विकासासाठी, प्रशासनासाठी खर्च करीत असते. तर अशा पद्धतीने हे सरकारचं हे वित्तीय सार्वजनिक वित्त येत असतं. मग आता यामध्ये वित्तीय धोरण म्हणजे काय, तर वित्तीय धोरण म्हणजे थोडक्यात सरकारचा जो पैसा जमा करते सरकार, कर उत्पन्न, करेतर उत्पन्न आणि कर्ज, आणि तोच पैसा सरकार तुमच्या आमच्या विकासावर जे खर्च करते, तर पैसा जमा करण्याचं आणि पैसा खर्च करण्याचे धोरण, यालाच म्हणायचं वित्तीय धोरण. इथं सगळा संबंध पैशाचा येतो बघा.
जमा करण्याशी संबंध पैशाचे आणि खर्च करण्याशी संबंध पैशाशीच येतो, तर त्याला वित्तीय धोरण म्हटलं जातं असतं. मग आता या ठिकाणी नेहमी लक्षात ठेवायचं, जमा आणि खर्च असे हे दोन मुद्दे या ठिकाणी येतात बघा. जमामध्ये पण लक्षात घ्यायचं की 3 मुद्दे येतात, कर उत्पन्न, करेतर उत्पन्न आणि कर्ज, ही 3 मुद्दे येत असतात. करामध्ये परत लक्षात घ्यायचं की यामध्ये प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर असे भाग येत असतात. मग आता कर म्हणजे काय? टॅक्स. म्हणजे या ठिकाणी प्रत्यक्ष त्याचा अर्थ होतो हात. ज्या पद्धतीने आपल्या शरीराचा एक भाग म्हणजे आपला एक हात आहे, त्याच पद्धतीने सरकार म्हणते तुमच्या उत्पन्नाचा एक भाग म्हणजे त्यात आमचा हात आहे. तर थोडक्यात काय, तुमच्या उत्पन्नातला एक हिस्सा आम्हाला द्यावा, कारण तो देशाच्या विकासासाठी, तुमच्या आमच्याच विकासासाठी सरकारकडे हवा असतो. तर अशा पद्धतीनं कर म्हणजे सरकार प्रशासनाचा खर्च भागविण्यासाठी जनतेकडून सक्तीनं कायद्यानुसार जी रक्कम जमा करीत असते त्या रकमेला म्हणायचं कर उत्पन्न. मग कराच्या रूपानं तुमच्या आमच्याकडून जी रक्कम जमा केली जाते ती परत करण्याचं बंधन सरकारवर नसते. नंबर 1, जो कर भरतो त्याला विशेष काही फायदा होतो हेही इथे या ठिकाणी लक्षात घेता येत नाही. आलं लक्षात? तर या पद्धतीनं हे कर असतं बघा. मग करामध्ये परत वेगवेगळ्या कराचे प्रकार पाडले जातात. जसं प्रमाणशील कर असतात, प्रगतशील कर असतात, प्रतिगामी कर असतात. हा एक पहिला प्रकार असतो. दुसरा प्रकार असतो विशिष्ट कर असतो. लक्षात, एकल कर असतो. तिसरा प्रकार असतो मूल्यानुसार कर असतो. तिसऱ्या प्रकारामध्ये जर बघितलं आपण तर एकमुखी कर, बहुमुखी कर. आणि चौथ्या प्रकारामध्ये येतो असतो प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर. तर प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष करामध्ये या ठिकाणी कर भार आणि कर आघात एकाच व्यक्तीवर होता असेल तर प्रत्यक्ष कर असतो, आणि कर भार आणि कर आघात वेगवेगळ्या व्यक्तींवरती होत असेल तर त्याला म्हणायचं अप्रत्यक्ष कर. ठीक आहे. तर थोडक्यात करायचे काय, या ठिकाणी वेगवेगळे ज्या पद्धती आहेत त्या लक्षात घ्या. पहिला पद्धत असतो प्रमाणशील कर, प्रगतशील कर आणि प्रतिगामी कर. हा पहिला प्रकार येतो बघा. प्रमाणशील कर म्हणजे सगळ्यांवरती सारख्या प्रमाणात आकारले जाणारे कर. उदाहरणार्थ महामंडळ कर असतो, अप्रत्यक्ष कर हे प्रमाणशील करामध्येच येत असतात. कारण श्रीमंत असू द्या किंवा गरीब असू द्या सगळ्यांवरती सारख्या प्रमाणात आकारला जात असतात, त्यांना म्हणायचं प्रमाणशील कर. प्रगतशील कर म्हणजे जसं तुमचं उत्पन्न वाढतं तसं वाढीव दरानं आकारले जाणारे कर. जसं इन्कम टॅक्स असतो, 3 लाखापर्यंत तुमचं उत्पन्न असेल तर टॅक्स भरण्याची गरज नाही. 3 लाख ते 6 लाख तुमचं उत्पन्न असेल तर जवळपास 5% टॅक्स भरायचं. 6 लाख ते 9 लाख असेल तर 7% कर भरायचं. 9 लाख ते 12 लाख असेल तर 9% टॅक्स भरायचं. तर ह्या हिशोबानं या ठिकाणी जे काही तुमचं उत्पन्न जसं वाढेल तसं वाढीव दरानं तुम्हाला टॅक्स भरावा लागेल, तर त्याला म्हणायचं प्रगतशील कर. ठीक आहे. शक्यतो प्रत्यक्ष करापैकी इन्कम टॅक्स असू द्या हे प्रगतशील कर म्हणून ओळखला जात असतो. आणि तिसरा प्रकार येतो प्रतिगामी कर. जसं उत्पन्न वाढेल तसं कराचा दर घटायला लागतो, तर अशा करांना म्हणायचं प्रतिगामी कर. तर भारतामध्ये प्रतिगामी कराचं प्रमाण जवळपास नसलं तर जमा आहे. ठीक आहे. हा पहिला प्रकार असतो. दुसरा प्रकार येतो बघा या ठिकाणी विशिष्ट कर. ठीक आहे. आणि मूल्यानुसार कर हा दुसरा प्रकार असतो. विशिष्ट कर म्हणजे वस्तूच्या आकारानुसार किंवा वजनानुसार जर कर आकारला जात असेल तर त्याला म्हणायचं विशिष्ट कर. आणि मूल्यानुसारचे कर म्हणजे वस्तूच्या किमतीनुसार जर या ठिकाणी कर आकारला जात असेल तर त्याला म्हणायचं मूल्यानुसारचे कर. ठीक आहे. हा दुसरा प्रकार येतो. हा पहिला प्रकार, हा दुसरा प्रकार. तिसरा प्रकार येतो एकमुखी कर आणि बहुमुखी कर. पूर्ण भारतभरामध्ये एकाच सरकार पूर्ण भारतभरात एकाच प्रकारचे कर आकारत असेल तर त्याला म्हणायचे एकमुखी कर. आणि भारतभरात केंद्राचे वेगळे, राज्याचे वेगळे आणि परत कराचे आणखीन वेगवेगळे प्रकार असेल तर बहुमुखी कर. तर अशाही पद्धतीनं कराचे प्रकार पाडले जातात. आणि चौथा प्रकार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे प्रकार पाडले जातात. ठीक आहे. तर या पद्धतीनं या 4 पद्धतीनं कराचे पद्धतीनं या ठिकाणी या रक्कमा जमा केल्या जात असतात. मग प्रत्यक्ष करामध्ये सुद्धा कर भार आणि कर आघात एकाच व्यक्तीवर होत असेल तर प्रत्यक्ष कर, कर भार आणि कर आघात वेगवेगळ्या व्यक्तींवरती होत असेल तर अप्रत्यक्ष कर. तर या पद्धतीने हे कराचे प्रकार या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजेत. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा येतो करेतर उत्पन्न.
मग आता करेत्तर उत्पन्न म्हणजे काय? करा व्यतिरिक्त सरकारला इतर स्रोतातून जी रक्कम मिळते त्याला म्हणायचं करेत्तर उत्पन्न. मग आता इतर स्रोतातून रक्कम कोणती कोणती मिळते? सगळ्यात पहिली रक्कम म्हणजे त्यांच्या उपक्रमाचा जो नफा असतो तो, उपक्रमाचा नफा किंवा जे बोनस असेल ते, म्हणजे सरकारचे 250पेक्षा अधिक महामंडळ आहे, त्या महामंडळातून दरवर्षी मिळणारा नफा हा सरकारचा उत्पन्नाचा करेत्तर उत्पन्नाचा एक स्रोत आहे, पहिला भाग. त्यानंतर बेवारस संपत्ती, मग ती बँकांमधली असू द्या किंवा जमिनीच्या रूपानं फ्लॅटच्या प्लॉटच्या रूपानं असू द्या, दागदागिन्याच्या रूपानं असू द्या. लक्षात. दंड, देणगी, अनुदान, ठीक आहे, व्याज. आपण केंद्र सरकारनं जर राज्य सरकारला किंवा एखाद्या देशाला कर्ज दिलं असेल तर त्याच्यातून दरवर्षी व्याजाच्या रूपाने रक्कम मिळत असते. ही रक्कम म्हणजे करेत्तर उत्पन्न आहे. एखाद्या देशाने आपल्याला अनुदान दिलं की त्या रूपाने मिळणारी रक्कम म्हणजे अनुदान. कोणी आपल्याला देणगी देत असेल तर देणगीची रूपानं रक्कम. दंड, देशभरातून जमा होणारा दंडाची रक्कम. त्यानंतर परवाना शुल्क. लक्षात. वेगवेगळ्या परवानग्या किंवा वेगवेगळे सर्टिफिकेट काढण्यासाठीचे जे काही शुल्क आहे ते शुल्क. अशी या सगळ्या रूपानं जी रक्कम मिळत असते त्याला म्हणायचं करेत्तर उत्पन्न. तर हे करेत्तर उत्पन्नाचे स्रोत आहे आणि हे कराचे वेगवेगळे प्रकार पाडले जातात बघा. ठीक आहे. आणि तिसरा उत्पन्नाचा स्रोत आहे कर्ज. मग कर्जामध्ये पण लक्षात घेतलं पाहिजे कर्ज दोन प्रकारचे असते. एक असतं देशांतर्गत कर्ज आणि एक असतं विदेशी कर्ज. ठीक आहे. देशांतर्गत कर्जाचे परत दोन भाग पाडले जात असतात. एक असतं अल्प मुदतीचे कर्ज आणि एक असतं दीर्घ मुदतीचे कर्ज. अल्प मुदतीचे कर्ज म्हणजे 1 वर्षापर्यंतचे कर्ज असतं बघा, आणि दीर्घ मुदतीचे कर्ज म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त काळासाठीचे कर्ज असते. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी देशांतर्गत कर्जामध्ये दोन प्रकार पाडले जातात, अल्प मुदतीचे कर्ज आणि दीर्घ मुदतीचे कर्ज. कर्जाची रक्कम त्याच वेळेस उचलली जाते ज्या वेळेस या ठिकाणी कर रूपाने करेत्तर उत्पन्नाच्या रूपानं आपल्याला जी रक्कम मिळते, जेवढा खर्च करायचा ती रक्कम जर ही रक्कम जर कमी असेल तर साहजिकच जास्तीची रक्कम आपण कर्ज रूपाने उचलत असतो आणि म्हणून कर्ज घ्यावंच लागतं आपल्याला. मग कर्जामध्ये देशांतर्गत कर्ज म्हणजे देशाच्या भौगोलिक सीमेच्या अंतर्गत भारतीय लोकांकडून जमा केलेले कर्ज असतं, त्याला म्हणायचं अंतर्गत कर्ज किंवा देशांतर्गत कर्ज. मग या देशांतर्गत कर्जाचे सुद्धा दोन प्रकारे, अल्प मुदतीचे कर्ज जे 1 वर्षापर्यंत घेतलं जाते आणि दीर्घ मुदतीचे कर्ज जे 1 वर्षापेक्षा जास्त काळासाठी घेतलं जातं, 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्षापर्यंत. ठीक आहे. मग अल्प मुदतीचे कर्ज किंवा कशाच्या आधारे घेतले जाते तर ट्रेजरी बिलाची विक्री करून या ठिकाणी हे कर्ज उचलले जातं बघा, ट्रेजरी बिलांची विक्री करणे. मग आता हे ट्रेजरी बिलं काय तर सरकारचे पैसे ठेवण्याचे वेगवेगळ्या तिजोऱ्या असतात. एक संचित निधी असते, एक लोकलेखा निधी असते, एक आकस्मिक निधी असते. यामध्ये जी रक्कम या ठिकाणी असते त्या ट्रेजरीच्या नावाने या ठिकाणी चेक काढल्यासारखाचा प्रकार असतो, याला म्हणायचं ट्रेजरी बिल. लक्षात. म्हणजे सरकारला जर एप्रिल मे महिन्यामध्ये खर्च करायचा असेल तर कराच्या रूपाने जास्त रक्कम वर्षाच्या सुरुवातीला जमा होत नाही, वर्षाचा शेवट जसा उचलतो तसं लोक रक्कम जमा जास्त करत जातात, कर भरत चालतात बघा. मग ट्रेजरीमध्ये बिलं यायला लागतात. मग सुरुवातीला मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत जास्त कराच्या रूपाने रक्कम नसल्यामुळं केंद्रभरातील केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी पैसा कमी पडायला लागतो आणि हा पैसा मग या ठिकाणी देण्यासाठी भारत सरकार ट्रेजरीची बिलं RBI मार्फत शेअर बाजारात विक्रीला काढत असते. मग ही ट्रेजरीची बिलं जी आहे ही 91 दिवसाकरता, 182 दिवसाकरता, 364 दिवसाकरता असतात बघा. ठीक आहे. 365 दिवसाची सुद्धा नसतात. एकतर 91 दिवसाकरता घ्या किंवा 182 दिवसाकरता घ्या किंवा 364 दिवसाकरता घ्या, याच्यापेक्षा जास्त काळासाठी मिळणार नसतात. मग 91 दिवसाकरता असेल तर व्याजदर कमी असेल कारण 3 महिन्याकरताच येते. 182 दिवसाकरता असेल तर व्याजदर जास्त असेल. म्हणजे समजून घ्यायचं या ठिकाणी 91 दिवसाकरता आहे तर 4 ते 5% व्याजदर भेटेल. 182 दिवसाकरता असेल तर 6 ते 7% व्याजदर भेटतो. 364 दिवसाकरता असेल तर 7 ते 8 किंवा 9-10% या ठिकाणी व्याजदर भेटतो. तर या पद्धतीनं या ठिकाणी जितकं कमी काळासाठी कर्ज दिलं तितका कमी व्याजदर मिळणार आहे, जितकं जास्त काळासाठी दिलं तितका व्याजदर जास्त असतो. तर अशा पद्धतीनं मग भारतभरातल्या जेवढ्या काही सरकारी बँका आहेत, राष्ट्रीयकृत बँका आहेत, खाजगी बँका आहेत, सहकारी बँका आहेत, यांच्याकडे पब्लिकचा जो पैसा जमा होतो
हा पैसा त्यांच्याकडे कोट्यवधीची रक्कम असेल तर मग हे ट्रेजरीचे बिलं खरेदी करण्यासाठी तो पैसा वापरतात. म्हणजे थोडक्यात स्वतःकडची रक्कम ते RBIला देतात आणि त्यांच्याकडून बिलं घेऊन टाकतात की 91 दिवसानंतर ही पैसा तुम्हाला इतक्या टक्क्यानं तुम्हाला परत मिळून जाईल. मग तो पैसा तसा ठेवल्यापेक्षा या ठिकाणी ते ट्रेजरीचे बिलासाठी वापरतात. म्हणून नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर दिवाळीच्या अगोदरचे जे काही कर्ज आहे ते कर्ज शक्यतो बँकांकडून मिळत नाही आणि मिळालं तर व्याजदर जास्त असतो. त्याचं कारण हेच आहे की या कालखंडामध्ये भारत सरकार ट्रेजरीचे बिलं विक्रीला काढतात, त्यामुळं बँकांकडचा पैसा जो आहे तो ट्रेजरीच्या बिलांसाठी गेलेला असतो आणि तोच पैसा पुढच्या 5-6 महिन्यात खाली होऊन जातो, आपल्याकडे येऊन जातं व्याजासहित. मग दिवाळीनंतर भारत सरकार काही या ठिकाणी ट्रेजरी बिलं विक्रीला काढण्याची गरज पडत नाही, कारण त्यांच्या कराची रोपण रक्कम त्यांच्या तिजोरीतलीच रक्कम वाढत जाते. त्यामुळे मग बँका काय करतात, दिवाळीनंतर जास्तीत जास्त लोकांना कर्ज देण्याचा प्रयत्न करतात बघा. तर अशा पद्धतीनं ट्रेजरीचे बिलाच्या विक्रीतून जो पैसा उभा राहतो त्याला समजून घ्यायचा अल्प मुदतीचे कर्ज म्हणायचे. आलं लक्षात? तो पण कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठीचा तो पैसा असतो बघा. आणि एका वर्षापेक्षा जास्त काळासाठी पैसा उभा करायचा असेल तर सरकारला या ठिकाणी बॉन्ड विक्रीला काढावं लागतात. मग यालाच बॉन्ड म्हणा, डिबेंचर्स म्हणा, कर्जरोखे म्हणा, असे वेगवेगळे नावानं ते ओळखले जात असतात. तर थोडक्यात एखाद्या सरकारला मोठा प्रकल्प उभारायचा आहे, 5-10 वर्षाकरता तो कर्ज लागते, धरण बांधायचं आहे, 20,000 कोटी, 10,000 कोटी, 15,000 कोटी एवढी रक्कम लागत असेल तर अशा वेळेस सरकार मग RBI मार्फत बॉन्ड विक्रीला काढत असते आणि बॉन्डच्या विक्रीतून जी रक्कम मिळते ती रक्कम दीर्घ मुदतीकरता ठेवत असतात बघा. तर बॉन्डच्या विक्रीतून रक्कम जमा करणे, कर्ज जमा करणे म्हणजे दीर्घ मुदतीचे कर्ज आहे आणि ट्रेजरी बिलाच्या विक्रीतून रक्कम जमा करणे म्हणजे अल्प मुदतीचे कर्ज आहे. अल्प मुदतीच्या कर्जाचा व्याजदर कमी असतो, 7-8-9% जाईल, पण दीर्घ मुदतीकरता कर्ज घेतला असेल तर प्रत्येक वर्षीचे व्याजदर जवळपास 12-13% मिळत असतं. मग व्यापारी बँका काय करतात, तुमच्या आमच्या बचत खात्यावरचा जो पैसा जमा होतो तो पैसाच या ठिकाणी या बॉन्डमध्ये खर्च करून टाकतात किंवा वापरतात बघा. आणि तुम्ही आम्ही जो काही पैसा या ठिकाणी बचत खात्यावर ठेवतो त्याच्यावर आपल्याला 4% व्याज देतात आणि आपल्याकडची लहान लहान रक्कम जमा करून बँका या ठिकाणी बॉन्डमध्ये तो पैसा खर्च करतात आणि यातून त्यांच्याकडून ते कमवतात 12%, 13%. म्हणजे आपल्याच पैशावरती ते 13% रक्कम कमवतात आणि आपल्याला 4% देतात बघा. म्हणजे मधला जो त्यांचा जो काही गॅप आहे, 13% जर असेल व्याजदर त्यांना मिळत असेल आणि आपल्याला 4% देत असेल तर 13तून 4 वजा करता राहिलेत किती, 9%. तर 9% हा निव्वळ नफा बँकांचा असतो. तर अशा पद्धतीनं बँका हे बॉन्ड आणि कर्जरोखे खरेदी करण्यासाठी रक्कम वापरत असतात. तर याला म्हणायचं दीर्घ मुदतीचे कर्ज. तर हा कर्जाचा पहिला प्रकार आहे देशांतर्गत कर्जाचा, ठीक आहे. आणि विदेशी कर्जाचे परत आणखीन 2-3 प्रकार पाडले जातात. एक वित्त संस्था असतात, वित्त संस्थेकडून कर्ज घेणे, ठीक आहे, एखाद्या देशाकडून कर्ज घेणे आणि एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीकडून कर्ज घेणे. तर अशा पद्धतीनं विदेशी कर्जाचे असे 3 भाग पाडले जातात. मग आता वित्त संस्था कुठले कुठले, एक येते वर्ल्ड बँक, एक येते IMF, एक येत असते ADB आशियाई विकास बँक आणि एक येत असते ब्रिक्स बँक. तर अशा पद्धतीने ह्या जागतिक वित्त संस्था येतात. जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, आशियाई विकास बँक आणि ब्रिक्स बँक. तर हे कर्ज पुरवठा करण्याचं काम करत असतात बघा. तर या ठिकाणी जागतिक स्तरावर वित्त पुरवठा करणाऱ्या, डॉलरच्या रूपाने वित्त पुरवठा करणाऱ्या ज्या बँका आहेत तर ह्या वित्त महामंडळ किंवा वित्त संस्था म्हणून आपण. दुसऱ्या बाजूने एखाद्या देशाकडून कर्ज आपण घेऊ शकतो, अमेरिका, रशिया, जपान, जर्मनी. सध्या आता बुलेट ट्रेनसाठी मेजॉरिटी रक्कम आपल्याला जपान देतोय कर्ज रूपानं. तर अशा पद्धतीनं एखाद्या देशाकडूनही कर्ज घेऊ शकतो किंवा एखाद्या आंतरराष्ट्रीय वित्त संस्थेकडून सुद्धा कर्ज घेऊ शकतो किंवा एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीकडून पण. मग आता या फोर्ड वगैरे ज्या काही इंटरनॅशनल लेवलच्या कंपन्या आहेत, या इंटरनॅशनल कंपन्याकडून आपण कर्ज घेत असतो बघा, ठीक आहे. मग आता हे जे कर्ज आहेत हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. बहुराष्ट्रीयकडून कंपनीकडून कर्ज घेताना आपण शक्यतो वस्तूच्या स्वरूपात कर्ज घेत असतो, कारण आता समजून घ्यायचं आपल्याला विमानाची गरज आहे संरक्षणासाठी आणि यासाठी आपल्याला $10 अब्ज कर्ज लागत असेल आणि मग आपण विचार काय करतो की $10 अब्ज कर्ज घेऊन या कंपनीला कर्ज दिल्यापेक्षा कंपनीला सांगायचं की $10 अब्ज तुम्हीच आम्हाला वस्तूच्या रूपानं कर्ज देऊन टाका, तुमची वस्तू देऊन टाका, आम्ही EMI तुमचा परतफेड करत चालू. तर अशा पद्धतीनं बहुराष्ट्रीय कंपनीकडून वस्तूच्या रूपानं आपण कर्ज घेतो असतो. अशा कर्जाला म्हटलं जातं असतं सॉफ्ट लोन
आणि वेगवेगळे देश आणि वित्त संस्थेकडून जे कर्ज घेतो ते परकीय चलनाच्या रूपाने घेतो असतो, त्यालाच म्हणत असतो आपण हार्ड लोन. तर अशा पद्धतीनं आंतरराष्ट्रीय विदेशी कर्जाचे असे 3 प्रकार पाडले जातात आणि देशांतर्गत कर्जाचे असे 2 प्रकार पाडले जातात. तर या पद्धतीनं सरकारला जो काय पैसा मिळतो या 3 स्वरूपात असतो. नंबर 1 आहे कर उत्पन्न, नंबर 2 येतो करेत्तर उत्पन्न आणि नंबर 3रा प्रकार येतो कर्ज. या 3 प्रकारातलं लक्षात घेतलं पाहिजे. आता या 2 रूपानं जे काही रक्कम जमा होते कर उत्पन्न किंवा करेत्तर उत्पन्न ते परत करण्याचं बंधन आपल्यावरती नसतं, सरकारवरती नसतं. ठीक आहे. पण कर्ज रूपानं जी रक्कम घेतली ती ठरलेल्या मुदतीत, ठरलेल्या चलनात, ठरलेल्या व्याजदरांना परत करणं बंधनकारक असतं नसतं. आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपली पत घसरले जात असते. म्हणून कर्ज घेताना विचार करूनच घ्यावा लागतो. कर्ज घेताना या ठिकाणी उत्पादक क्षेत्रासाठीच कर्ज घ्यावा लागतं. हे सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. तर सरकारच्या जमा पैसा जो होतोय त्या पैशाचे स्रोत हे आणि जो काय पैसा खर्च होतो त्या पैशाच्या खर्चाची सुद्धा या ठिकाणी काही प्रकार पाडले जातात बघा. ठीक आहे. कुठले प्रकार पाडले जातात? मग सरकारचा जो पैसा आहे याच्यामध्ये 2 प्रकार पाडले जातात. एक आहे महसुली खर्च आणि दुसरा आहे भांडवली खर्च. असे 2 भाग पाडले जातात. महसुली खर्च म्हणजे ज्या खर्चाचा कालावधी 1 वर्षापेक्षा कमी असतो त्याला म्हणायचं महसुली खर्च आणि ज्या खर्चाचा कालावधी 1 वर्षापेक्षा जास्त आणि मोठी रक्कम आहे त्याला म्हणायचं भांडवली खर्च. तर या पद्धतीनं खर्चाचे 2 भाग या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजेत. मग आता महसुली खर्चामध्ये कुठला खर्च येतो? जर आपण कर्ज घेतला असेल तर दरवर्षी व्याज द्यावा लागणार आहे आपल्याला, तो खर्च. दुसऱ्या देशाला देणगी अनुदान देतो असतो तो खर्च. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी वेतन आणि भत्त्यांवर होणारा खर्च, शिक्षण, आरोग्य, अवकाश कार्यक्रम, अण्वस्त्र कार्यक्रम किंवा ऊर्जा याच्यावर होणारा खर्च किंवा कृषी उद्योग क्षेत्रासाठी होणारा खर्च. ठीक आहे. तर हे खर्चाचे या ठिकाणी प्रकार लक्षात घेतले पाहिजेत. पायाभूत क्षेत्राच्या विकासासाठीचा खर्च, सार्वजनिक इमारतीच्या बांधकामावरचा खर्च, या हिशोबानं या ठिकाणी हे सगळे खर्च प्रकार पाडले जातात. तर थोडक्यात महसुली खर्च हा लहान रकमेचा खर्च असतो, कमी कालावधीचा असतो. भांडवली खर्च हा सार्वजनिक इमारती, क्षेपणास्त्र निर्मिती, प्रिंटिंग प्रेस, टाकसाळीच्या निर्मितीवरचा खर्च, या पद्धतीनं तो खर्च असतो बघा. तर अशा पद्धतीनं खर्चाचे सुद्धा 2 भाग पाडले जातात. मग आता या ठिकाणी नेहमी लक्षात ठेवायचं तर वित्तीय धोरण म्हणजे काय? तर सरकारचे पैसा जमा करण्याचं आणि पैसा खर्च करण्याचं धोरण. याच्यामध्ये जमा आणि खर्च याच्याशिवाय दुसरं काही मॅटर येत नाही. सरकार भारतभरातून पैसा कसा जमा करते आणि भारतभरात सरकार पैसा कसा खर्च करते याबाबतीचं जे धोरण आहे या धोरणालाच म्हणायचं सरकारचं वित्तीय धोरण. ठीक आहे. आणि मग आता या ठिकाणी आणखीन एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. आता पैशाबाबतची जी धोरणं असतात, पैशाबाबत 2 धोरणं असतात बघा. एक असते राजकोषीय धोरण, याला दुसरं नाव आहे वित्तीय धोरण, यालाच म्हणायचं फिस्कल पॉलिसी. आणि दुसरा प्रकार असतो नाणेविषयक धोरण, यालाच म्हणायचं मौद्रिक धोरण, यालाच इंग्लिशमध्ये म्हणायचं मॉनिटरी पॉलिसी. ठीक आहे. पैशाबाबतची 2 धोरणं असतात बघा. एका धोरणाला म्हणायचं राजकोषीय धोरण किंवा वित्तीय धोरण आणि एका धोरणाला म्हणायचं नाणेविषयक धोरण किंवा मौद्रिक धोरण. आता वित्तीय धोरण किंवा राजकोषीय धोरण म्हणजे काय? तर पहिला मुद्दा हा आहे की या ठिकाणी हे केंद्र सरकार घोषित करत असतं आणि हे RBI घोषित करत असतं. या दोघातले फरक लक्षात घेतला पाहिजे आपण. ठीक आहे. तर पैसा जमा आणि पैसा खर्च करण्याबाबतचे धोरण, सरकारचे धोरण, त्याला म्हणायचं वित्तीय धोरण किंवा राजकोषीय धोरण. आणि मार्केटमध्ये पैसा वाढला असेल तर महागाई वाढते बघा. महागाई कमी करण्याकरता पैसा कमी करावा लागणार आहे किंवा कधी कधी वस्तू वाढतात पैसा कमी पडतो, अशा वेळेस वस्तूंची मागणी कमी होऊन जाते, मागणी वाढवण्याकरता पैसा वाढवावा लागतो. तर थोडक्यात मार्केटमध्ये पैसा वाढला असेल तर कमी करणे आणि कमी पडला असेल तर पैसा वाढवणे याबाबत सरकारनं RBIला सांगितलेले आहे. मग यासाठी पैसा कमी जास्त करण्याचं काम RBI करत असतं. त्यांचं बँक दर, CRR, SLR, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट या संख्यात्मक साधनांचा, पतनियंत्रणाच्या साधनांचा वापर करून. तर अशा पद्धतीनं पैसा कमी करणे आणि वाढवण्यासाठी जे काही धोरण ठरवते ते RBI ठरवते
आणि RBIची या पैशाबाबतच्या धोरणालाच म्हणायचं नाणेविषयक किंवा मौद्रिक धोरण किंवा मॉनिटरी पॉलिसी. ठीक आहे. आणि केंद्र सरकार या ठिकाणी जो काही पैसा भारतभरातून लोकांकडून कराच्या रूपाने, करेतर उत्पन्न आणि कर्जाच्या रूपाने जमा करते आणि जो काही पैसा जनतेच्या विकासावर, देशाच्या विकासावर, प्रशासनासाठी खर्च करते त्यालाच म्हणायचं या ठिकाणी वित्तीय धोरण किंवा राजकोषीय धोरण किंवा फिस्कल पॉलिसी. तर थोडक्यात फिस्कल पॉलिसी कोण जाहीर करत असते? केंद्र सरकार. आणि नाणेविषयक धोरण कोण जाहीर करत असते? RBI. मग RBI काय करते? 2-2 महिन्यांना हे ठरवते की नाणेविषयक धोरणामध्ये काय बदल करायचे. आणि भारत सरकार वर्षाच्या वर्षाला ठरवते बघा, एका वर्षाने ठरवत असते बघा. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी लक्षात घ्यायचं की पैशाबाबतची 2 धोरणं असतात. एक राजकोषीय धोरण असते, एक नाणेविषयक धोरण असते. नाणेविषयक धोरणाचं काम RBIकडे जातं, ज्यामध्ये बँक दर, CRR, SLR, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट या सगळ्या मार्गाचा अवलंब होत असतो. आणि राजकोषीय धोरणामध्ये काय काय येतं? पैसा जमा करणे म्हणजे कर उत्पन्न, करेतर उत्पन्न आणि कर्ज, आणि पैसा खर्च करणे, मग महसुली खर्च असू द्या, भांडवली खर्च असू द्या. याबाबत पैसा जमा आणि खर्चाचा उल्लेख आला किंवा तसे मुद्दे आले तर समजून घ्यायचं वित्तीय धोरणाचा संबंध आहे. आणि जिथं पैसा कमी जास्त करण्याचा मुद्दा आला की समजून घ्यायचं नाणेविषयक धोरण आहे. तर अशा पद्धतीनं आपला जो मूळ मुद्दा आहे आता वित्तीय धोरण. मग आता वित्तीय धोरण काय? तर पैसा जमा आणि खर्च करण्याबाबतचं केंद्र सरकारचं किंवा भारत सरकारचे धोरण, या धोरणालाच म्हणायचं वित्तीय धोरण. मग आता हे सरकारचं वित्तीय धोरण जे काही पैसा जमा आणि खर्च करते या पाठीमागचा सरकारचा उद्देश काय असतो? तर सरकारच्या राजवित्तीय धोरणाचे उद्दिष्ट काय, ते हे उद्दिष्ट लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग आता पहिलं उद्दिष्ट याचं अर्थव्यवस्थेला स्थैर्य प्राप्त करून देणे. म्हणजे काय? अर्थव्यवस्थेमध्ये एकदम तेजी आणि मंदी नको. एकदम तेजी आली तर गरीब श्रीमंतातली दरी वाढून जाते, एकदम मंदी आली तर या ठिकाणी बेरोजगारी वाढते आणि परत दारिद्र्य रेषेखाली लोकांची संख्या वाढते. म्हणून एकदम तेजी पण अर्थव्यवस्थेसाठी बरोबर नसते आणि एकदम मंदी पण अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक असते. मग या दोन्ही टोकाच्या अवस्था टाळायच्या असेल तर या ठिकाणी सरकारला आपलं वित्तीय धोरण ठरवावं लागतं. तर वित्तीय धोरणाचा पहिला उद्देश हा असतो स्थिरता निर्माण करणे. तेजीचा असेल तर पैसा कमी करणे, मंदी चालला असेल तर मार्केटमधला पैसा वाढवणे, यासाठी स्थैर्य प्राप्त करून देणे हा पहिला उद्देश असतो. नंबर 2 असतो संरक्षण करणे, देशाचं संरक्षण करणे. म्हणजे जर सरकारच्या लक्षात यायला लागलं की आपल्या संरक्षणाला धोका आहे तर अशा वेळेस सरकारनं संरक्षणासाठी पैसा खर्च केला पाहिजे. ज्यावेळेस वाटतं आता धोका तशा प्रकारचा आंतरराष्ट्रीय राहिलेला नाही, म्हणून मग देशांतर्गत रकमेवरती खर्च करण्याची तरतूद केली पाहिजे. तर अशा पद्धतीनं संरक्षणाच्या डायरेक्शननं सरकार या ठिकाणी वित्तीय धोरण ठरवत असते. तिसरा उद्देश असतो साधन सामुग्रीचा पर्याप्त वापर करणे. साधन सामुग्री म्हणजे कुठल्या? नैसर्गिक संसाधने, नैसर्गिक साधन सामुग्री. मग नैसर्गिक साधन सामुग्रीमध्ये काय काय येतं? या ठिकाणी येतं असतं पाणी, वनस्पती, जमीन, प्राणी, त्याच्यानंतर खनिज, ही सगळे नैसर्गिक संसाधने. या नैसर्गिक संसाधनांचा विकास देशाच्या लोकांच्या विकासासाठी करता आला पाहिजे. म्हणून त्याचा पुरेपूर वापर करणे म्हणजे पर्याप्त वापर किंवा ऑप्टिमम यूज म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. तर यासाठी वित्तीय धोरणाचा उद्देश हा एक असतो की देशातल्या नैसर्गिक साधन संपदेचा पर्याप्त वापर करावा लागणार आहे, लोकांचा जास्तीत जास्त विकास त्यातून झाला पाहिजे. आता उदाहरणार्थ पावसाचं पाणी पडलं की नदीचे रोपाने ते सागराला जाऊन मिळणारच आहे. पण मग आता सरकारला जर वाटू लागलं की नाही लोकांचं उत्पन्न वाढवायचं आहे आणि लोकांचं उत्पन्न वाढवायचं असेल तर एका पिकाच्या ऐवजी 2-2 पिकं घेता आली पाहिजेत, आणि 2-2 पिकं घ्यायची असेल तर मग हिवाळ्यामध्ये पाऊस पडत नसतो. मग यासाठी पावसाळ्यामध्ये जो पाऊस पडतो आपण धरणाच्या रूपाने जर साठवलं आणि कालव्याच्या रूपाने शेतकऱ्यांना जर पुरवलं तर साहजिकच पावसाळ्यात ते पीक येऊन जाईल, हिवाळ्यात ते पीक येऊन जाईल, उन्हाळ्यात ते पीक येऊन जाईल. म्हणून अशा पद्धतीने मग ते पाण्याचा वापर जनतेच्या विकासासाठी, शेतीच्या विकासासाठी, उद्योगाच्या विकासासाठी करत असते बघा. तर याला पर्याप्त यूज करणे म्हणतो आपण. तर वित्तीय धोरणाचा हा एक उद्देश लक्षात घेतला पाहिजे. पुढचा उद्देश पूर्ण रोजगार पातळी प्रस्थापित करणे. देशातील सर्व लोकांना रोजगार देणं सरकारची जिम्मेदारी असते आणि म्हणून सरकार जो पैसा जमा होते आणि जो काही पैसा खर्च करते त्या पाठीमागे सरकार खर्च करताना जास्तीत जास्त लोकांना रोजगार कसा मिळेल त्याचा विचार करत असते. तर हा एक चौथा मुद्दा या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. पाचवा मुद्दा आहे आर्थिक विकासाचा दर सतत उच्च करणे. म्हणजे आर्थिक विकास दर एकच राहणं धोकादायक असतो, स्टॅबिलिटी थोड्यात धोकादायक असते. आज मागच्या वर्षी विकास दर 4% असेल तर 4.5% झाला पाहिजेत, 5% झाला पाहिजे, 5.5% झाला पाहिजेत. हळूहळू काही नाही यामध्ये वृद्धी होत चालली पाहिजेत.
जसं विकास दर वाढेल तसं लोकांचं उत्पन्न वाढेल, जसं लोकांचं उत्पन्न वाढेल तसं लोकांचा कामावरचा भरोसा वाढेल आणि लोक आणखीन जास्त उत्पन्न काढण्यासाठी प्रेरित होतील. यातून उत्पादन वाढेल, मग आपल्या गरजा पूर्ण करता येईल, वस्तूची किमती कमी होतील, त्यानंतर जास्तीच्या वस्तू आपल्याला निर्यात करता येतील, निर्यातीमुळे परकीय चलन वाढेल, परकीय चलनामुळे कर्ज कमी करता येईल, कर्ज परतफेड करता येईल, किंवा जास्तीची रक्कम आपल्याकडे राहिली तर कर्ज रूपाने दुसऱ्या देशाला देता येईल. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी विकास दर उंच राहणे गरजेचे आहे, कारण लोक त्या ठिकाणी गुंतून राहतील. हा त्या पाठीमागचा उद्देश असतो. त्याच्यानंतर आहे दारिद्र्य निर्मूलन करणे. म्हणजे काय नेमके, दारिद्र्याखालील जे लोक आहे यांना वरती आणणं गरजेचे आहे, आणि वरती आणण्याकरता या वर्गांसाठी विशिष्ट कार्यक्रम किंवा विशेष कार्यक्रम हातात घेणं गरजेचे असते बघा. तर वित्तीय धोरणाचा हा एक उद्देश आहे की दारिद्र्य निर्मूलन करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर शिक्षणाचा प्रसार करणे. देशातल्या लोकांचं जे काही गुणवत्ता आहे ती गुणवत्ता वाढीसाठी शिक्षणाचा प्रसार करणं गरजेचे आहे, कारण अकुशल मजुरापेक्षा कुशल मजूर जे आहे ते जास्तीच्या पैशाची निर्मिती करत असतात आणि ती शिक्षणातूनच होत असतं बघा. ठीक आहे. म्हणून आज बघा जगभरातल्या ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आहे, मग गुगल असू द्या, त्याच्यानंतर वर्ल्ड बँक असू द्या, फेसबुक असू द्या, यांचे जे CEO आहे हे शक्यतो भारतीय लोक आहेत, कारण आपण शिक्षणातून या ठिकाणी संपत्ती मिळवण्याचा कमाईचा मार्ग तयार केलेला आहे बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर पायाभूत क्षेत्राच्या सोयी उपलब्ध करणे. देशभरातल्या लोकांना या ठिकाणी पायाभूत सुविधा असणं गरजेचं आहे. मग पायाभूत सुविधामध्ये काय येतं, रस्ते, वीज, पाणी, दळणवळण, शिक्षण, आरोग्य, या सगळ्या सुविधांना, बँका, विमा, ठीक आहे, या सगळ्या सुविधांना म्हणायचं या ठिकाणी पायाभूत सुविधा. तर पायाभूत सुविधा जेवढा जास्त तेवढा त्या देशाचा औद्योगिक आणि आर्थिक विकास जास्त होत असतो आणि लोकांचं उत्पन्न वाढून जात असतं. आणि म्हणून या ठिकाणी पायाभूत क्षेत्राच्या विकासावरती सरकार या ठिकाणी भर देत असते. तर सरकारच्या कोणत्याही या ठिकाणी वित्तीय धोरणाचे जे उद्देश आहे हे उद्देश या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजेत. ही 4 उद्देश या ठिकाणी वित्तीय धोरणाच्या पाठीमागे असते. आणि मग आता सरकारचे वित्तीय धोरण ही 4 उद्देश, हे 8 उद्देश समोर ठेवूनच या ठिकाणी सरकार वित्तीय धोरण तयार करत असते. आणि मग सरकारचं वित्तीय धोरण कशातून समजते, तर सरकारचे वित्तीय धोरण समजण्याचा सर्वात जवळचा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे अंदाजपत्रक. मग आपल्याला अंदाजपत्रकातून समजायला सुरुवात होते की नेमके सरकारचं वित्तीय धोरण काय आहे. मग पुढच्या मुद्द्यामध्ये आपण अंदाजपत्रक घेणार आहोत.